हाय, मी स्पृहा जोशी आणि मी आज तुमच्यासमोर माझ्या मेकअप किटमध्ये काय काय आहे ते घेऊन आली आहे. यू विल बी क्वाईट सरप्राईज्ड कारण खूप छोटंसं किट आहे माझं, ज्यापैकी एक किट जे आहे ते कायम माझ्या बॅगेत माझ्यासोबत असतं. म्हणजे इट्स फॉर दी एव्हरी डे यूज. जे मेकअपचं सामान मी माझ्यासोबत घेऊन फिरते ते हे आहे आणि बाकी अदरवाईज थोडंसं जे काही आहे ते या पाऊचमध्ये. सो माझ्या मेकअप किटमध्ये काय काय आहे, एक पफ, आयलायनर, माझा मस्कारा, हे माझं खूप आवडतं ब्लश ऑन आहे जे माझं खूपच आवडतं आहे हे आणि मी खूप दिवस हे पुरवून वापरते. सो पिंक कलरचं मॅकचं ब्लश ऑन आहे. त्याच्यानंतर आणखीन बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यात. हा काही ब्रशेसचा सेट आहे. लिपस्टिक लावायचा जो ब्रश असतो तो आहे. हा एक खूप कमाल लिप ग्लॉस आहे जो मला माझ्या एका मेकअप दादांनी प्रेझेंट दिला होता एका शूटनंतर. ते मला म्हटले होते की हे माझ्याकडनं तुमच्यासाठी गिफ्ट. सो हा खूप स्पेशल लिप ग्लॉस आहे माझ्यासाठी. ही एक छान आयशॅडोजचं पॅलेट आहे जे खूप फॅन्सी नाही आहे पण अनेक ड्रेसेसवरती त्याचं मिक्स अँड मॅच करून हे वापरता येतं. हा एक आयुर्वेदिक लिप बाम आहे. त्याच्यानंतर ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. हा टिंट आहे जो लिप कलर म्हणूनही वापरता येतो आणि पटकन धावत पळत तुम्हाला कुठे जायचं असेल एखाद्या फंक्शनला, एखाद्या इव्हेंटला, तर हेच तुम्ही ब्लश ऑनसाठी चीक्सवरती पण वापरू शकता. सो ही माझी खूप फेवरेट गोष्ट आहे माझ्या मेकअप किटमधली. त्याच्यानंतर एक नेल पेंट आहे. याच्यामध्ये कमाल मला आवडणारी लिपस्टिकची शेड आहे. माझ्या मेकअप किटचा भाग आहे. त्याच्यानंतर ही एक आय गेस ही आय पेन्सिल आहे चेस्टनट शेडची, जी मला आवडते खूप. सो हे माझं मेकअप किट आहे. ॲक्च्युली हे मी जेव्हा नाटकासाठी जाते, नाटकाच्या प्रयोगांना, तेव्हा माझ्यासोबत असतं. अदरवाईज माझे जे मेकअप मॅन आहेत ते माझ्या नेहमी सोबत असतात. सो महत्त्वाच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, माझ्या स्किनला साजेसं फाउंडेशन असेल किंवा पावडर असेल, ते सगळं त्यांच्याकडे असतं, जे माझे नेहमीचे मेकअपमॅन आहेत, जे कुठल्याही शूटला माझ्यासोबत असतात. कारण मला असं वाटतं की तो खूप स्पेशलाइज्ड जॉब आहे स्क्रीनसाठी मेकअप करणं हा. त्यामुळे तो मी तितक्या प्रोफेशनली स्वतः करू नाही शकत. त्यामुळे माझे मेकअप दादा माझ्यासोबत नेहमी असतात. नाटकाच्या प्रयोगांना जाताना सामान आम्ही दरवेळेला अख्खच्या अख्खा स्वतःबरोबर कॅरी नाही करत. सो मी फक्त एवढं घेऊन जाते आणि बाकीचं तिथले जे मेकअप दादा आहेत ते घेऊन येतात. आय गेस ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची किट आहे. म्हणजे ह्याच्याहीपेक्षा जास्त ही किट माझ्यासोबत सतत असतं. माझ्या नॉर्मल बॅगमध्ये सुद्धा हे किट मी रोज घेऊन फिरते. ह्याच्यामध्ये एक छान मस्कारा आहे. लिपस्टिकच्या 2 वेगवेगळ्या शेड्स आहेत, एक डार्क रेड आणि एक मरून. त्याच्यानंतर सनस्क्रीन आहे. देन आय हॅव एक छान लिप कलर आहे बेबी पिंक रंगाचा. त्याच्यानंतर लिप बाम आहे. एक रोल ऑन परफ्यूम आहे जे खूप छान आहे आणि आयलायनर आणि काजळ असं ह्याही किटमध्ये. सो मी जेव्हा कुठेही बाहेर असते, फिरत असते, तेव्हा मला ह्याचा विचार नाही करावा लागत की अरे आता आपल्याला रेडी व्हायचं आहे आणि आता कुठेतरी जायचं आहे. माझ्या पर्समध्ये सुद्धा एक छोटीशी प्रेस्ड पावडरचा डब्बा एक हे असतो. सो मी रेडी असते कुठेही जायला. आणि जेव्हा आत्ता सध्या आम्ही प्रमोशन्ससाठी फिरतोय, एकीकडनं दुसरीकडे ट्रॅव्हल करतोय. सो या सगळ्यामध्ये तुम्हाला छान प्रेझेंटेबल दिसायचं असतं, सतत नीट राहायचं असतं, तेव्हा माझं हे किट माझ्या नेहमी सोबत असतं. सो आय कॅनॉट गो विदाउट दिस किट एनिवेअर. मला असं वाटतं की जितकं नॅचरल तुम्ही छान दिसता तितकं तुम्ही अदरवाईज खूप मेकअप थापून नाही छान दिसत. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाची टिप हे आहे की एकतर आपल्याकडे पटकन मेकअप राहत नाही आपल्या वातावरणामध्ये. सो हलकासा कन्सिलर जरी केलं तुम्ही, अंडर आईज तुमचे टचअप केलेत आणि त्याच्यावरती थोडंसं छान एक फाउंडेशनचा अगदी हलका थर समजा दिलात आणि तुमचे डोळे समजा छान तुम्हाला दाखवायचे असतील तर एक बारीक लायनर आणि काजळ लावलं तर तुम्ही तितकेच छान दिसता. खूप मेकअप केल्यावरच आपण छान दिसतो हा खूप चुकीचा समज आहे. आणि प्रोफेशनली समजा तुम्ही काम करत असाल तर मात्र मेकअप प्रॉडक्ट्स वापरताना जुनी प्रॉडक्ट्स वापरू नका.
प्लीज डेट चेक करूनच मेकअपची प्रॉडक्ट्स वापरा. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेकअप करणं जितकं महत्त्वाचं असतं तितकंच महत्त्वाचं असतं मेकअप काढणं. कारण खूप वेळ मेकअप चेहऱ्यावर राहिला तरी त्याची ॲलर्जी येऊ शकते आणि तुमची त्वचा खराब होऊ शकते. त्यामुळे प्लीज मेक इट अ पॉईंट की तुम्ही तुमचा चेहरा नीट क्लीन करताय, चांगल्या क्लीन्झरनी, चांगलं टोनर वापरून, चांगलं मॉइश्चरायझर लावून. सो तुमची स्किन नेहमी हेल्दी छान राहील. असे अनेक आहेत, म्हणजे मी खूप मेकअप दादांबरोबर काम केलं आतापर्यंत, पण मला काहीच प्रॉब्लेम नाही. ही जी फिल्म आम्ही आत्ता करतोय त्याच्यामधला माझा मेकअप मला सगळ्यात जास्त आवडला. या फिल्ममध्ये मी थोडीशी वेगळी दिसली असं मला वाटतं आणि त्याचं सगळं श्रेय आमचे जे मेकअप दादा होते राजेश कुबल त्यांना जातं आणि माझ्या ज्या हेअर करणाऱ्या दीदी होत्या भक्ती दीदी त्यांना जातं. कारण राजेश दादांचा हट्ट होता की आपण थोडंसं एक्सपेरिमेंट करूया आणि वेगळ्या पद्धतीने मेकअप करूया. मला आधी त्यांचा म्हणजे मला कळत नव्हतं मी ते कसं दिसणार आहे माझ्या चेहऱ्यावर. पण ते मला म्हणाले की मॅडम प्लीज तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, हे खूप चांगलं दिसेल, मी खात्री देतो. तर मी डोळे झाकून त्यांच्यावर विश्वास टाकला आणि आता जेव्हा मी फिल्म बघते तेव्हा मला आत्तापर्यंतचा माझा सगळ्यात आवडलेला मेकअप हा या फिल्मचा, मला काहीच प्रॉब्लेम नाहीचा मेकअप वाटतो.